सोन्याचे तज्ञ अमित मोडक आपल्याशी फोन लाईनद्वारे जोडलेत. अमितजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय की ज्या प्रकारच्या घडामोडी आंतरराष्ट्रीय पातळीवरती सध्या घडत आहेत, गुंतवणुकीसाठी सर्वात सेफ म्हणजे सोनं, अशा प्रकारची चर्चा आता पुन्हा जोरात सुरू आहे आणि सोन्याने आता 1 लाखांचा टप्पा गाठलाय. काय सांगाल यावरती, आपली काय पहिली प्रतिक्रिया? एक तर सर्व श्रोते जे सोन्याचे अनेक दिवसापासूनचे ग्राहक आहेत, त्यांच्या दृष्टीने फार ही खुशीची आनंदाची बातमी आहे की त्यांची वेल्थ फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्या सगळ्यांचं अभिनंदन. सोन्याचे जे भाव वाढत आहेत ते प्रामुख्याने जागतिक पातळीवर आलेलं आर्थिक अस्थैर्य हे प्रमुख कारण आहे. कारण जागतिक पातळीवरचे जी जिओपॉलिटिकल किंवा सैन्य अस्थैर्य होतं, म्हणजे युद्ध सदृश्य अस्थैर्य होतं, ते आता ऑलमोस्ट गेलंय. कारण युक्रेनचं युद्ध संपुष्टात आल्यासारखं आहे, इस्रायल गाझाचा करार झाल्यासारखा आहे. आता जे आहे ते ट्रेड वॉर सुरू झालेलं आहे. वॉरच आहे, युद्धच आहे, पण ते आता व्यापारी युद्ध सुरू झालेलं आहे. ट्रम्प साहेबांनी जी धोरणं आखली एक टेरिफ टेरर, तर त्यामुळे सगळीच राष्ट्र घाबरलेली आहेत की आता काय होणार. मग याच्यामध्ये सर्व राष्ट्रांना आणि त्याच्यात चीन आणि जपान सारख्या बलाढ्य आर्थिक राष्ट्रांना, आर्थिक सत्ता असलेल्या राष्ट्रांना असं वाटतंय की आता अमेरिका नकोच. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी असलेलं संलग्नता, म्हणजे डॉलरशी असलेली संलग्नता आपण तोडूनच टाकू, जेणेकरून अमेरिकेला असं सतत आपल्याला धमकावत राहण्याची धाडस होणार नाही. आणि नेमकं तेच ते करतायत. त्यांच्याकडे असलेल्या अमेरिकेचे ट्रेझरीचे जे बॉन्ड्स आहेत ते विकत सुटलेत आणि त्यामुळे अमेरिकन ट्रेझरी बॉन्ड्स वीक होत आहेत. अमेरिकेला नवीन कर्ज उभारणं थोडंसं अवघड होण्याची शक्यता आहे. तसंच चीननी आता इतर राष्ट्रांना सांगितलंय, तुम्ही जर अमेरिकेबरोबर जाऊन करार कराल आणि चीनला एकटं पाडायचा प्रयत्न कराल तर रिटेलिएशन, म्हणजे जो बदला आहे तो आम्ही अमेरिकेविरुद्ध घेऊ, तसंच तो तुमच्याही विरुद्ध घेऊ. त्यामुळे चीन ही महासत्ता आहे आणि चीनची जी ताकद आहे ती सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे नॅचरल रिसोर्सेस असलेले जे काय श्रीलंका आहे किंवा दक्षिण आफ्रिकेतले देश आहेत की जे चीनवरती फार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत, तेही आता अमेरिकेबरोबर चटकन आणि सहजतेने कुठले करार करतील असं वाटत नाही. आणि अशा प्रकारे आश्चर्य वाढत राहील, अमेरिकेतली महागाई वाढत राहील आणि पर्यायाने जगातली सर्वत्रचीच महागाई आर्थिक आश्चर्यामुळे वाढत राहील आणि त्याचा सोन्यावरती परिणाम होतोय. गेले 3 दिवस म्हणजे गुरुवार आणि सोमवार त्या आंतरराष्ट्रीय बाजारातले व्यापारी दिवस जर बघितले तर दर दिवशी $100 सोनं वाढलंय. ही वाढ ही ॲबनॉर्मल आहे, म्हणजे असामान्य वाढ आहे. आणि आजही जर आपण बघितलं तर ऑलरेडी कालच्या बंद भावापासून आंतरराष्ट्रीय बाजारात ऑलमोस्ट $70 तेजी झालेली आहे पर आऊन्स. तर ही वाढ कुठेतरी थांबण्याची पण शक्यता आहे. पण ती थांबली तर परत ते नवीन गुंतवणुकीकरता पर्याय किंवा गुंतवणुकीची संधी म्हणून लोकांनी त्याच्याकडे पाहावं. इथून पुढे सोनं फार मोठ्या प्रमाणात खाली यायची शक्यता खूपच कमी झालेली आहे. नक्कीच अमितजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल. तर सोन्याची दरवाढ नेमकी कशी झाली ते एकदा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गेल्या 4 महिन्यात सोन्याच्या दरात सुमारे 22,000 वाढ झाली. 2024 वर्षाच्या अखेरीस सोनं 76,162 रुपयांवर होतं. एप्रिलमध्ये सोन्याच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा गाठला. चांदीच्या दरात ही 4 महिन्यात सुमारे 16,000 वाढ झाली.